नाही आणि स्वातंत्र्य त्याला फार आवडतं आणि माणसं ओळखू शकतो की हा माझा हा परका आणि त्याला कळतं की पैशाचं महत्त्व काय आहे ते. 5 नंबर हा पहिला अंक म्हणून आला ठीक आहे, पण तो जो जून महिन्यात आला, जून महिन्यातला जन्म आहे किंवा सप्टेंबरमधला आहे, तर ही माणसं मात्र व्यापारी वृत्तीने वागतात. मग भाग्यांक 5 असो वा नसो, पण जून महिन्यातला जन्म असेल किंवा सप्टेंबरमधला जन्म असेल तर हातामध्ये पण तुम्हाला बुध दिसेल. पण तो चांगला आहे का बिघडलेला आहे हे तुम्हाला फक्त हातावर कळेल, जन्मतारीख ते सांगत नाही. सो हा एक थोडा एरर म्हणता येईल मला. म्हणून त्याच्याबरोबर पामेस्ट्रीमधला ते बघावंच लागेल की बुध कसा आहे. उदाहरणार्थ हे बोट आहे बुधाचं, शेवटचं बोट आहे ना बुधाचं आहे, राईट. हे सरळ असेल तर चांगली गोष्ट आहे, पण बऱ्याच वेळेला बोट सेपरेट दिसतं, कधी वाकडं दिसतं, असं बेंड झालेला आहे, इथे बुध बिघडला. अच्छा. तर पहिलं पेरू वाकडं झालं तर तो थापा मारायला लागतो, स्वतःबद्दल उदो उदो मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, मी असा आहे मी तसा आहे. सगळीजण म्हणजे जे बुधाची आहेत ती बायकामध्ये पण असतं पुरुषामध्ये पण असतं, पण त्याचं काही एवढं नुकसान नाही. पण दोन्ही पेरू वाकडी झाली की तो मात्र तुम्हाला सोडत नाही. एकदा त्याला कळलं की हा माणूस भोळा आहे सरळ आहे, तर तो त्याचा स्वार्थ संपेस्तोपर्यंत तुमची मैत्री तोडत नाही. आणि तो बुध बिघडलेला असल्यामुळे गोड बोलून, उदाहरणार्थ आता चिट फंडपासून बँकिंगमध्ये फसवणारी माणसं नाही का, पैसा लोकांचा डिपॉझिट्स घेऊन नंतर देत नाही किंवा अशी ही माणसं दिसायला, कारण बुधाचं कामच आहे ड्रामा, अतिशय नाटकी, चेहरा नेहमी हास्य आणि बोलण्याचं प्रभुत्व, म्हणजे बोलण्यामध्ये फरडा रंग बनलेला सरडा, असं त्याचं वर्णन केलंय जुन्या पुस्तकामध्ये. तर त्या ठिकाणी जर जून महिन्यातला पण जन्म असेल आणि 5 नंबर 14, 23 तारीख येत असेल किंवा भाग्यांक 5 येत असेल किंवा 5 नंबर 3 वेळा आलेला आहे, ऑफकोर्स जून नसेल तिथं 5 मे 2015, तरी तो बुधाच्या अंडर येऊ शकतो आणि त्यावेळी त्याचं कन्फर्मेशन तुम्हाला हातामुळे मिळेल. म्हणून जन्मतारखेचा आणि हाताचा संबंध आहे. अनलेस अँड अनटिल द डेट ऑफ बर्थ इज करेक्ट, ती मात्र करेक्ट पाहिजे आणि ती कन्फर्म हातावर करावी लागते. असे माझ्याकडे उदाहरणं आहेत की जन्मतारखे चुकलेले आहेत, त्यालाही माहिती नाही आहे, पण नंतर मी चेक केलं की हा बुधाचा नाही आहे, हा माणूस शुक्राचा आहे किंवा शनीचा आहे, मंगळाचा आहे, त्याच्या हातामध्ये ते दिसतं तसं. सो जन्मतारीख आणि हाताचा अनन्य संबंध आहे. याच्यामध्ये महिन्याला आम्ही जास्त महत्त्व देतो. विच मंथ यू आर बॉर्न, असं किरोनी म्हटलेलं आहे की तुमचा जन्म कुठल्या महिन्यात झालेला आहे त्याला 35% महत्त्व आहे. अच्छा. जे सन साइनचं चार्ट आहे ना तो असाच आहे. जानेवारीमध्ये जन्म घेणारी शनीची माणसं, फेब्रुवारी शनी, मार्च गुरुचा महिना, एप्रिल मंगळाचा महिना, मे शुक्राचा महिना, जून बुधाचा महिना, जुलै चंद्राचा महिना, ऑगस्ट रवीचा महिना, सप्टेंबर बुधाचा, ऑक्टोबर शुक्राचा, नोव्हेंबर मंगळाचा आणि डिसेंबर गुरुचा, असं त्याचा बेस आहे. त्यामुळे जन्मतारखेवरनं ताबडतोब ते काढता येतं की अरे ह्याचा बेस काय आहे, ह्याचा महिना कुठला आहे, ह्याचा भाग्यांक काय आहे. पण त्याचं टॅली किंवा तो चांगला आहे का बिघडलेला आहे हे मात्र तुम्हाला हातावरूनच कळेल. कारण ते उंचवटे दाखवतात तिथे, बिघडलेला उंचवटा कसा ओळखायचा त्याचे काही नियम आहेत, चांगला उंचवटा कसा ओळखायचा त्याचे नियम आहेत. म्हणून मी असं मानतो की हाताचा आणि जन्मतारखेचा घनिष्ठ संबंध आहे. सर, कार्यक्रमात आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. आपल्याशी दिनेश बेलापूरवरून बोलत आहेत. बोला दिनेश. हॅलो. हा बोला, नमस्कार. हॅलो. हॅलो मॅडम, माझी जन्मतारीख आहे 20 जून 1980. दिनेश, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करता का? सकाळी 4:45 वाजता माझा जन्म आहे. सकाळी 4:45 वाजता माझा जन्म आहे. बोला, पुढे बोला. हो बोला, ऐकतोय, बोला. माझ्यासाठी मेकॅनिकल किंवा कम्प्युटर नेटवर्किंग याच्यामधलं कोणतं क्षेत्र चांगलं आहे? ठीक आहे, धन्यवाद दिनेश. सर, कोणती तारीख आहे? ही चांगली तारीख आहे. एक नियम असा आहे न्यूमरोलॉजी मधला की जन्मतारखेमध्ये 0 आला तर आम्ही त्याला भाग्यवान समजतो, कारण एक आकडा कमी झाला, एक आकडा त्यातला. टोटल 8 आकडे आहेत पामेस्ट्रीमध्ये, एक आकडा कमी झाला त्यातला. सो इथे 2दा 0 आलेला आहे. 20/8/20/6/1980 जून महिन्यातला जन्म आहे. मर्क्युरीच्या अंडर येतो तो.
त्यामुळे स्वातंत्र्य जास्त प्रिय आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही कॉम्प्युटर लाईनमध्ये जा. आता नोकरी करा, पुढे जाऊन व्यवसाय करा. पहिला नंबर चंद्राचा आहे, तो थोडासा निगेटिव्ह किंवा अपोजिट आहे बुधाच्या, तरी पण त्याला प्रवास आवडतो आणि थोडी द्विधा मनस्थिती असते. पण जसं वय वाढेल, कारण त्याचा भाग्यांक चांगला आहे, दॅट इज 8. हा शनीचा नंबर आहे आणि हा माणसाला कर्मयोगी बनवतो. आणि जून त्याचा म्हणजे बुध हा त्याचा मित्र आहे. बुध आणि शनी मित्र आहेत. त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहात आणि तुम्ही कॉम्प्युटर लाईन घ्या आणि पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय करा. आता नोकरी करा, पण पुढे स्वतःचा व्यवसाय करा. तुम्हाला उत्तरार्धामध्ये जास्त चांगल्या प्रकारे यश मिळेल. सर, मला पुढे तुम्हाला विचारायचं होतं की आपण म्हणतो की काही आकडे असतात जे आपल्याला ऊर्जा देतात. त्याचा मला नीटचा संबंध समजलेला नाही. म्हणजे ऊर्जा देणारे आकडे, लकी नंबर्स आपण म्हणतो, ते काय असतं? इथे मी एक तारीख घेतली आहे 15/4/1980. दॅट इज इमॅजिनरी. ओके. तर ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की 15 म्हणजे 6. एप्रिल महिना हा मंगळाचा. हो. आणि भाग्यांक किती आहे त्याचा? 18, 22, 23 आणि 5, 28, 1. राईट. तर या ठिकाणी ऊर्जा देणारे आकडे, याचा अर्थ हे सगळेच आकडे ऊर्जा देतात. पण माझा मुद्दा काय आहे, इथे एप्रिल महिना महत्वाचा आहे. तो जो 9 नंबर आहे एप्रिलचा, ह्याला 15/4/1980 ह्याच्यामध्ये एप्रिल महिना त्याला ऊर्जा देतो. मंगळाची ऊर्जा देते त्याला. मंगळ स्ट्रॉंग असतो, ते राग येतो, पण जसं सैनिक असतो की नाही, पोलीसवाला असतो की नाही, तसं ही माणसं अपयशामध्ये खचून जात नाही. अच्छा. त्यामुळे आम्ही त्याला त्याची जी जन्मतारीख आहे त्या तारखेला त्याचा जन्म झालेला आहे, त्या तारखेला आयुष्यभर फार महत्व आहे. आणि इथं जे आकडे रिपीट होतात 1, 5, 4, 1, 9, 8 अशा आकडे, तो रिपीटिंग नंबर आहे. उदाहरणार्थ ऐश्वर्या राय याची तारीख 1/11/1971 आहे. तर एक नंबर 5 वेळा रिपीट झालेला आहे. त्यामुळे रवीचं प्राबल्य तिथे वाढलेलं आहे. ऑल्दो शी इज बॉर्न इन नोव्हेंबर, दॅट इज मार्स. त्यामुळे मंगळाचा ॲस्पेक्ट आहेच, स्ट्रॉंग आहे. पण 1 नंबरमुळे त्याची कीर्ती, त्याची प्रसिद्धी फार मोठी झाली आणि ती शेवटपर्यंत राहते. सो ऊर्जा देणारे आकडे, याचा अर्थ असा आहे की त्याचे जे नंबर्स आहेत ते त्याला आयुष्यभर सोबत करतात. आणि त्या नंबरशी त्याने व्हायब्रेट केलं म्हणजे 6 तारीख, आता ही तारीख मी घेतली 15/4/80, याच्यामध्ये 6 नंबर हा 15% आहे. पण एप्रिल महिन्याचा जन्म हा 9 नंबर दाखवतो मंगळ. तर 9/18/27 किंवा 1 तारीख भाग्यांकाची, तर 1/10/1928 या तारखा घेऊ शकतात ते. आणि त्या फेवरेबल असतात आणि ते आयुष्यभर त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट देतात. आणि निगेटिव्हमध्ये 8 नंबर आहे, म्हणजे शत्रू आणि मित्र अंक सुद्धा याच्यात फार महत्त्वाचे आहेत. आणि ते मित्रांक असतील तर त्याला सपोर्ट करतात आणि शत्रू अंक असतील तर त्यावेळी त्या तारखेला त्या महिन्यामध्ये त्याला यश मिळत नाही, त्या वर्षामध्ये त्याला यश मिळत नाही. नक्कीच सर, तुम्ही खूप छान माहिती आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत. मला अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते, पण वेळेअभावी आपल्याला आता इथेच थांबावं लागत आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची, पण आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय व नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.